ज्ञानाची लक्षणं अमानित्वमदम्यत्वमजं साक्षान्ति आचार्योपासनं शौचं सेय इंद्रियार्थेषु वैराग्यहनं जन्ममृत्युजराव्याधी असं हे वर्णन चाललंय. कुठपर्यंत आलं दाखलं? 541 आहे. वैसायची अपरी जन्माचा कंटाळा धरे आता बेमी न करे. नाही का, जन्म जो होत असतो त्याची स्थिती सांगितली तेव्हा त्याला याच्याविषयी कसा कंटाळा आलेला असतो. पुनरपी जनन पुनरपी आहे गेले. मनुष्य म्हटल्यानंतर ते शरीर जे होत असतं त्याच्यामध्ये जन्माचं दुःख, पुढे विकाराचं दुःख, पुढे म्हातारपणाचं दुःख, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा पाळण्यात झोपायचा, पुन्हा पाळण्यातला तिरडीवर झोपायचा, मसनामध्ये न्यायचा, पुन्हा आणखी कोणत्या जन्माला जाईल काही. ऐसे होते तर उतरून तो लोष्टाने काय येणे भाऊ है जो तेव्हा वृत्ती मृत्यूला आहे. तो पशु का, पक्षी होय, झाड का, कुर्मी तुमच्या ज्ञानेश्वर आहे ना. तो कसा आणखी जुगार खेळणारी माणसं असतात ना. मी आता 50 रुपये लावले, 50 रुपये दुसरा 100 रुपये लावतात, पण ते त्याच्याबद्दल ते बाजूला होत नाही. तर दृष्टांत या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज दिलेला आहे. हारी उंचावया ज्वारी जैसा डाया का वैरा बापाची हा पुत्र त्याचे. हारी उंचा म्हणजे ज्वारी जैसा. 10 रुपये हरले असेल तर पुन्हा 20 रुपये लावतो. 20 रुपये हरवले असेल तर 40 रुपये लावतो. तसा जितली असतो त्याप्रमाणे. मारली याची निरागे नाही वैरा बापाची हा पुत्र. तुमचे नाही का भागवतामध्ये आलेलं आहे ना, परीक्षित राजाचं हे साप चावून मेला होता तो, आणि त्याचा जन्माच्या याने डाव काढला त्याचा परीक्षितीचा मुलगा तो. मारलियाचे निरागे पाठीचा सूड मागे आणि त्याने आक्षेप लागे जन्मासाठी. हे हल्ली आपण पाहतो ना, एकदा सूड उभायचा असला म्हणजे मग मागे पुढे पाहत नसते. त्याप्रमाणे का म्हणला त्याला का मारला म्हणला माझ्या वडिलाला त्रास दिला होता म्हणून याला हाणला म्हणला. बापाचा सूड मुलावर काढत असतो दृष्टांताचा. मारलियाचे निरागे पाठीचा जेवे सूड मागे आक्षेप लागे जन्मासाठी. म्हणजे ते जन्म आणि मृत्यू निवृत्त करण्याकरता किती आणखी तो जिज्ञासा करतो. त्याचे उदाहरण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहे. बा परी जन्मात येते लाज न संधी जयाचे नीज संभाविता निश्चित न जिरे जेवी. जन्मात येते लाज. खरी लाज जर कोणती असेल ती जन्माला येण्याची. गरीब हे लाज नाही बघा. फाटका कपडा जरी घातला तरी ती काय नाही, पण पुन्हा पुन्हा जन्माला येणं ही काय. एखाद्या माणसाने चोरी केली, पोलीस जर घेऊन चालला असला, मग दुसऱ्याने पाहिलं म्हणजे त्याला काय वाटते लाज. म्हणला का हो तुम्ही आता जेलमध्ये चालले, त्याला मेल्यासारखं काय होतं. एखाद्याची कॉपी सापडली म्हणजे पांडुरंग भाऊ उठला लावायचे वगैरे. कॉपी का सापडली त्याला पेपरच हिसकून मृत्यू पुढा आहे तोची कल्पंती का पाही. परी आधीची नव्हे सावध जो. पुढे येणारा मृत्यू जो आहे तो मृत्यू आजच काय होतो तो सावध होत असतो. जसं आणखी एखाद्या पोहणाऱ्या माणसाला पलीकडे जायचं असेल
माझी यथावा म्हणताना सडयेचा पंडित होता पोहणार आहे कसे तो कास घालून अगोदर जातो, नंतर मग पाण्यामध्ये उडी टाकून पलीकडे जातो. नपावधारणाचा ठावन सांभाळी जायचा ओढण सुईचे घावन लागले. रणामधला मनुष्य ज्या वेळेला आणखी लढाईला जातो त्यावेळेला घाव लागण्याच्या अगोदर ती ढाल काय करतो, पुढे करतो. तो वार कोणावर बसतो, मग ढाले हा बसतो. दृष्टांत इथे घेतलेला आहे. पायाचा पेना वाट बदाचो आधीच व्हायचे सवादा जीवनाला तो औषधा धावीचे जेवी. पायाचा पेना वाट बदाच आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पाहतो ना. मग आणखी एखादा याचा मनुष्य असेल दिंडीचा तर म्हणलं हे बाबारा जेजुरी आहे, जेजुरी ठिकाण आहे, हे सगळं पारा चोरी करणारच आहे बघा. भलत्या वेळेला सकाळच्या वेळी उठून नाही, सगळ्याच्या बरोबर जात जा, समान रक्षण करा. का बरं? तर ते चोरणारे माणसं असतात ना, गोड बोलतात, ते प्रसाद घेऊन घेत असतात, तिकडे त्यांचा सोबती असतो. इकडे त्याला प्रसाद चालत बसतात, नुसतं सोबती ते गठोडे घेऊन पडून आणि पुन्हा आणतो. गठुडं असं ठेवायचं नसतं, ठेवायचं असतं. याने चोरी कधी असेल पुन्हा एखाद्या चांगल्या माणसाप्रमाणे आणखी तो बोलत असतो. त्याप्रमाणे हिरवे असे गडे जळत घरी सापडे मग्न बडे कुणा घर पेटलेलं आहे. आणि मनुष्य म्हणायला लागलो, म्हणला इकडे बोलवा, कशा करता? म्हणला विहीर खोदायचे. कशा करता? पेटलेलं घर आहे ना, विजवण्याचं. त्याच्या पंज पकडून तरी टोनरी पाचबरोबर गेला पिवीच्या झोपडाला आणि बॉम्बे सवटणे मला कोण सांगे. देवेची पादरोग गेला बुडाला. बुडालेला मनुष्य मी बुडालेला असं सांगत असतो का? मग कोण सांगत असतो? या ठिकाणी मनुष्य पोहण्याकरता गेला आणि तो काय झाला? बुडाला आहे. थडीवरचा मनुष्य सांगतो. केळवली नवरी आणि का संन्यासीची या परी नाही समर्थेची या वैर जया पडले हाड. काय सामान्य माणसाशी समर्थ पाकिस्तानची वैर बनणं याला काही महत्त्व नाही. अमेरिकेची भारताचा वैर झाला तर मग काय सर्वात राष्ट्र कोणतं मोठं आहे? उत्तर अमेरिका, पुढे दक्षिण अमेरिका मोठं राष्ट्र आहे ना. अमेरिका खंड आहे बघा. आपण कोणत्या खंडात आहोत? आशिया खंडात आहोत. तरी पण आपल्या राष्ट्रावरचे नरेंद्र मोदी म्हणते ना, आपलं राष्ट्र जागतिक लेवलचं झालं पाहिजे. कोणत्या पण विरोधीला कशाची भांडणं मिटवली पाहिजे. केळवली नवरी संन्यासीची या परी तैसा नमर्थ करी. केळवली नवरी एकदा का मुलीचं लग्न ठरलं म्हणजे ती बापाच्या विषयी कशी असते. मग उदाहरण अजून लग्न व्हायचं आहे पण ठरलेलं आहे. साखरपुडा म्हणतात. एकदा संन्यास घेतला म्हणजे सर्वच विषयी तो काय होत असतो? निराशित होत. संसार म्हणजे सगळा ग्रस्ताश्रमाचा संबंध तुटण्याला संसार. फक्त ते आणखी त्याच्याकडे असते. बघा, हाताने चहा करून पिता येत नाही किंवा स्वयंपाक करता येत नाही. निर्णच्या क्रिया सभ्या अध्यापाने सांगितलं आहे ना. पहिलो का जया परी कल जन्मेची जन्मे निवारी आणि मरणे मृत्यू मारी आपण उरे. पै का जो जया परी आणि जन्मेची जन्म निवारी. याच जन्मामध्ये पुढे येणारी जन्माची धारा तो काय करून टाकतो? नष्ट करून टाकतो. पुन्हा जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी. मरणे मृत्यू मारी आपण उरे. काय काय एकदा काय आणखी येणारा मृत्यू आहे. पुढे मृत्यूची परंपराच तो काय करतो? नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम.
ज्ञानाचे साकडे नाहीसाचे, जया जन्ममृत्यूचे निमाले शल्य. अशा रीतीने असल्या प्रकारची क्रिया ज्याची असते त्याच्या घरी ज्ञान आहे असं काय करायचं. विना ज्ञानाशिवाय ही क्रिया होऊ शकत. तयाची परी जरा नटे कथा शरीरा, तारुण्याची भरा माझी देखी. तयाचं परी जरा, पुढे येणारं तरुणपण संपलं की कोणतं येत असते म्हातारपण. अलीकडच्या शाळाच्या कालामध्ये तर प्रदूषण आहे बघा, प्रत्येकाच्यामध्ये केमिकल भरलेलं आहे. त्याच्यामुळे म्हातारपण येईपर्यंत म्हणलं आम्हाला काळजी करण्याचं कामच नाही. अहो म्हणलं म्हातारपण वाईट आहे, पण म्हातारपर्यंत वाचतच नाही. म्हातारपणची आम्हाला काय नाही, काळजी नाही. तारुण्याची या भरा माझी देखील जवळ सकळ माझं चालावं या पाय तो आपले तयाची परी तारुण्याची या भरा माझी ना देखे. तयाची परी जरा नटे कदा शरीरा, म्हातारपण यायच्या अगोदरच तारुण्याची या भरा माझी देखे. तर म्हणतो आज तरुणपण आहे पण उद्या म्हातारपण आल्याशिवाय म्हातारपणामध्ये सगळे इंद्रिय प्रतिकारशक्ती कमी होत असते. म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी आहे शरीरी, आणि ते होईल कातरी वाळली जायची. म्हणजे आजच्या वेळेला आणखी शरीरामध्ये पुष्टी आहे, ते होईल कातरी वाळली जायची. ते आम्हाला चांगला अनुभव आहे. हे बरेच वर्षापासून आम्ही तरुणपण म्हातारपण सांगतो ना, तर त्यावेळेला नुसते सांगत होतो, आता अनुभव आलेला आहे. निदर्भाचे व्यवसाय ठाकती हातपाय, मंत्री राज्याची बळाई जावी. निर्दैव मनुष्य कोणताही धंदा करू द्या, फलाची प्राप्ती होण्याच्या ऐवजच जातं बा. मुद्दरामध्ये घाटा निर्माण होतो. 5,000 रुपये मुद्दल टाकून व्यापार करतो आणि पुढे मग विचार करायला लागला तर काही नाही. 5,000 मुद्दल टाकून टाकले तर उलट 6,000 मिळाला पाहिजे, 4,000 मिळाले. एक दृष्टांत देऊन सांगतात. अमंत्री राज्याची आहे बळाजेवी. प्रधानमंत्री हा जो पी असतो ना तो हुशार असावा लागत असतो. मोठी माणसं एकाएकी करत असतात का पी एच्या द्वारा करतात. तो दृष्टांत इथे दिलेला आहे. फुलाची आभोगा लागी प्रेम टांगा, आणि ते कर्याच्या गडगात सेवे. फुलाची अभोगा लागी प्रेम टांगा. फुलांचा भोग घेण्याकरता जसे आणखी स्तब्ध असतात, ते सर्वाच्या सर्व कोणत्या याच्याप्रमाणे उंट असतो ना, त्या उंटाचा पाय एकही कर्याच्या म्हणजे उंटाच्या गुडघात बसते वेळेस उंट असतो ना, बेडप असतो ना, त्याचं कोणताही इंद्रिय काय नसते, चांगला नसते. का सगळ्यात सुंदर इंद्रिय म्हणजे गाईची असतं. ते वासरूही सुंदर असते, बैलापेक्षाही कोण अलीकडे. पण तिला काय भरपूर चारा विरा दिला पाहिजे, नाहीतर आपला चारा विरा नसेल तर ती अशी होत असते. नाही पण तुम्ही पहा की तिकडे रमेश भाई म्हणून आहे, किती याच्या ट्रकाने चारा येत असतो. किती ते मशीन असते, एक असते मशीन, ते कूट तयार करतात, आपोआप जाऊन त्याच्यामध्ये पडतात. किती गाई आहे? 1,00,000 गाई आहे. नुसतं नाव ऐकूनच घ्यायला. आणि आपल्याकडे तर 10 गाई असल्या त्याच्यात थोडा जास्त होते, दोन्ही विकून तिकडे गोशाळा जास्त आहे. गोशाळेचं महत्त्व काय? ओंकारेश्वर कुठे कुठे हे आपलं याला ते राजेंद्र दाजीच्याकडे किती गाई आहे, आणि त्यांची व्यवस्था किती सुंदर. इथे आपल्याकडे पंढरपूरला बालयोगीची गाय गोरक्षण आहे, सुंदर गाय.
हा गाय एसी मध्ये, एसी रूम मध्ये. एसी रूममध्ये इथे कन्हैया आश्रमात होतो ना, डास चावू नये म्हणून झाडी लावली होती. मच्छरदाणी. एक एक चाललेलं आहे. ओढाळाची अपुरी गुरी आणि आषाढ वाते पुरी, ते दशा माझ्या शरीर पावेल गा. ओढाळाची अपुरी, ओढाळ गायी असतात. आषाढ महिन्यामध्ये पाऊस सारखा पडत असल्यामुळे जमिनीत सगळं वातावरण वेगळं असतं. त्याप्रमाणे आमच्या शरीराची अवस्था होईल, न सांगताची शरीर हालेल. पद्मडोळे शिक्षा आहे. डोळ्याच्या बाबतीमध्ये भांडत रात्रीचे डोळे होते, पटवळे पिकली जायची. तेव्हा कमळाच्या फुलाची भांडण करणारी असते जे डोळे, त्याला कमला नाही ना असं म्हणत असतात. मला ते कसे होते, पिसपियासारखे पडवळ असतात. अशाप्रमाणे भवाईचे पडळे वतनदा दिशीर झाले. आपली जी भवी आहे आणखी आहे नाही का. तरुणपणातला फोटो वेगळा आणि म्हातारपणातला फोटो. एकाला विचारलं, म्हटलं का तुम्ही तरुणपणातला फोटो दाखवा आम्हाला. तर म्हणलं फाडून फेकून दिला. म्हणलं का बरं. ते म्हणलं तरुणपणानंतर म्हातारपण फार वाईट वाटले. म्हणलं म्हणून तो फाडून काय केला. बाबा होतो कसं झालो. कुई तेल जळी आसू वाचेली, डोळ्यामधून सारखे आणखी होतं आणि तोंडावरचा भाग कुजल्यासारखा आहे. बाबळूचे खोड गिरबडून जातो सरळ, तैसे पितळी तोंड सरकळे. तो एक आणखी गिरबडवून जाते सरळ. बाबळीचे खोड तो हा असतो ना, काय म्हणतात त्याला, इजबळ. तो नाही का वर जातो खाली येतो आपला सरडा. त्याचा एकच धंदा असतो, कोणता वर जायचं आणि वरून कुठं जायचं. आमच्या ते संस्थेमध्ये एक विद्यार्थी होता देऊच्या, नाही पंढरपूरच्या. इतकी साबण लावायचा डोकीच हो, ज्या दगडावरती साबण लावायचं दगड मोम होऊन गेला होता. आणि काही नाही बरं का. फक्त धोतर नेसून वगैरे गेला, कुठे जायचं प्रदक्षिणा आले का प्रदक्षिणा करून आता पुन्हा धोतर घेऊ. जवळजवळ 4-5 वेळा एकच धोतर. ते धोतर सुद्धा घाबरून जायचं. त्या दिवसात धंदाच नाही. दृष्टांत एक आपला दिलाय म्हणून सांगितलं. चुली पुढे राधावणी चुली पुढे परवे मताती खात वडे, तैसे नाकाडे बिडबिडते. म्हणलं नाकामध्ये शिंबड कसा येईल. राधावणी चोईकडे परवे मताती खात वडे. जर आणखी बाई स्वच्छता ठेवणारी असली तर बरे असले बरं का. गावंढळ बाई असेल तर तिथले तिथे सगळे स्वच्छता असावी लागते ना. दृष्टांत सांगितलं आपला. तांबुले रोट राहू दात दात गावं, सणा गरमे रोप बोलजने. तोंडाच्या विषयी सांगतात. ते लहान लहान मुलं असतात ना, पान खात असतात. आपलं पोट पान किती रंगलं म्हणून एकमेकाला काय दाखवतात, जीभ दाखवतात, आपले होठं दाखवतात. हसतात दात गाव. अलीकडे तर फारच आहे. अवळाही फोटो आवडत नाही आम्हाला. का बरं. दात कुठं दिसले, काय दिसले पाहिजे. सणागर बोल झाले. तयाची या तोंडा येईल दरबटाचा लोंडा, आणि या उमळती झाडा दात आहे. जोरात खोकला आला आणि एकदा आणखी उमळ जातं. दाता आणि सगळे आपोआप पडतील, अशी दाताची अवस्था होईल. कुळवारी रणे दाटले, वाकडी आढोरे बोलतले, नटी काही केली जीवाची. इतका जडपणा येईल ज्याप्रमाणे कुळवारीने दाटली वाकडी आढोरे बैसली. अगदी चिखल जर झाला तर त्याच्यामध्ये फसलेलं जबरदस्त निघू शकत नाही. केली नाही उठी नाही केली जीवाची जड जीवे जीव होईल. म्हातारपणामध्ये जड स्वरूप होते. बा बोलायला लागला तर असं धाऱ्याने तो बोलू शकत नाही.
कुसळे कोरडी वाऱ्याने जाती बरडी. गवताची कुसळ असतात ना, वारा आले म्हणजे इकडून तिकडे तिकडून तिकडे जात असतात. पैसे आपदा तोंडी वाळवेजे, त्याप्रमाणे आपल्या तोंडाची अशी अवस्था होईल. आषाढीचे आणि जळे जिरपती हे सगळं म्हातारपणचं वर्णन आहे बा. जिरपती शैलाची वेळी खांडेवणे जाळी लोढती पूर. भरपूर पाऊस आला म्हणजे आषाढ महिन्यानंतर ते पर्वतावर जर पाऊस पडला तर ते पाणी काय होतं खाली. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन खांडेवणे लाळे न सांगताने तोंडातून काय करेल लाळ, डोळ्यातून अश्रू नाही आपलं हे बा अश्रू प्रेमाश्रू कुठले आपोआप डोळ्यातून काय पडेल. ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन आहे ना. काही काही बाबतीमध्ये लक्षणं करावी लागते, रूढ अर्थ चालत नाही. वाचेशी अपवाड कानी अनुघड पिंडकार वाढ होईल. वाचेशी अपवाड बोलायला जात असतो, वाणीमधून शब्द निघत नाही. कानी अनुघड कानाला सुद्धा ऐकायला फार कमी येईल. पिंडकार वा माकड म्हणलं ते म्हातारा वानर आहे पण ते काय झालं म्हातारा झालं. त्याप्रमाणे आपली असे एखादी पोर जर रडत असलं पण ते शांत राहीना. म्हटलं बघ ते पाय म्हणायला लागले वानर बसलेला आहे. सासरे भावाला काय म्हणते. तृणाचे बुजगावणे आंधळे वारे गुणे तैसे येईल कापुणे व सर्वांगाशी. नाही का ते शेतकरी लोक असतात ना, शेतमाला करता काहीतरी आणखी राखण करण्याकरता भुजंगाचं निर्माण. त्याला बरोबर असं काही टोपलं दाखवायचं, इकडे कोणाचा फाटका कपडा आला तर अंगार खातो त्याला असं लावत द्यायचं. आणि वारा आला म्हणजे काय होतं असं ते झाले. मग पशुपक्षाला काय वाटते नाही तो येऊन राहिला माल. त्याप्रमाणे त्याची अवस्था पाहिजे. दृष्टांत देऊन आणखी हा सिद्धांत सांगतात. पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुडी बरवे पण वागडी नाचवेल. पाया पडती वेंगडी चालायला लागला तर पायात पाय गुंतून खाली पडत असतो. हात वळते मुरकुंडी एकदा मोठ बांधल्यानंतर सुटू शकत नाही. आणि बरवेपणे नाकडी नाचवेल. तरुणपणातला बरवेपणा सगळा निघून जात असतो. आणि बागडी म्हणजे काहीतरी वेगळेपणाने आणखी तो दिसत असतो. मळमूत्रद्वारे होऊन टाकते खोकरे नवशी होती तुरी माझी आहे. मळमूत्रद्वारे आपले जे इंद्रिय कर्मेंद्रिय असतात होऊन टाकते. लघवी आली म्हणा शौचालय म्हणा. म्हणले बाबा ज्या अर्थी तो जोरात चालला आहे त्या अर्थी त्याला जाऊ द्या त्याला दार उघडून ठेवा की भलतंच काही व्हायचं आपलं. कारण त्याच्यामधली प्रतिकारशक्ती काय होते. म्हणून रांकेमधून म्हातारा आला म्हणजे त्याला पहिल्या शौचाकडे जाऊन नंबर द्यावा लागत असतो. नवसी होतील इतर हे माझी आणि तरी नाही का. आजारी झाला आहे किंवा काही आला आहे डॉक्टरला तो म्हणत असतो औषध आणा. आणि मुलगा म्हणत असतो औषध कसली दुसरं कोणतं औषध आणा. म्हणलं लवकर मरेल कसं नाही का. आणि त्याचं काही वाईट नाही वाटत. अवस्थाच तशी असते काय असते. त्याच्यात गरिबी असेल तर मग काही नाही. कोण व्यवस्था करेल त्याची. देखो आणि थुंकील पाहिल्याबरोबर लोक मोठ्या प्रेमाने दर्शन घेतील की थुंकतील. मृत्यूचा पडेल पांग एकाएकी मृत्यू येऊ शकत नाही. प्रारब्ध संपेपर्यंत निवृत्ती येत नाही. आणि सोयरिया उभे त्याच्यातले जे काही वाईट रोग असतात. पॅरेलिसिस इतका वाईट आहे बघा. 6 महिने तो पडलेला असतो. घरी कोणी करत नाही. पण बरं लोक काही उद्योग आहे धंदा आहे अमकं कंटाळून जातो. शेवटी आत्मघात करण्याकरता काय होतं तोच सांगतो. औषधी कशाला आणता. एखादी गोळी देऊन आम्हाला काय करून टाका.
संपवून टाका. डॉक्टर लावून तो डॉक्टर गोळी अशी द्यायचं. आपल्या चीनमध्ये काय आहे हे असंच आहे बा. म्हातारपणाला काही जगू बिगू देत नाही बरं का. त्याला झोपेत गरज गोळी कशात त्याला कळत नाही. रात्री उठवण्याचं कामच नाही, कुठं न्यायचा मसणार. वाईट राष्ट्र आहे बा. सगळ्यात घाणेरडं राष्ट्र म्हणजे मेलेला सर्पसुद्धा वाया जाऊ देत नाही, त्याची भाजी करून खायला. तर त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये तिळाची चटणी असते, त्यांच्या ह्याच्यामध्ये झुरळाची चटणी. दुष्काळी वातावरण आहे. कोणतं वातावरण आहे मग ते. आणि लोकसत्तेने सगळ्यात जास्त म्हणजे राष्ट्र कोणतं आहे? चीन जास्त राष्ट्र आहे. आणि भारताचा शत्रू कोण आहे? स्त्रिया म्हणते विवसी आणि बाळे जाते मळेची, किंबहुना जळशी पात्र होईल. स्त्रिया म्हणते विवसी, एक बाळे जाती मरते. म्हणलं हे कार्ट्या का बस काय नाही, नाही तर तेव्हा म्हणला भूत बसलाय. किंबहुना चिळशी पात्र होईल, लोकांच्या चिळशीला मी पात्र होईल. उपळीचा ऊस घरा, शेजाऱ्यास होईला घरा, सिनेवरमध्ये माता राहायचं. शेजारी जर घर असेल तर जोरजोरामध्ये डांग्या खोकला लावा. शेजारीचे माणसं म्हणत असतात, म्हणता काय गोळी घालून मारून टाका की त्याला, आम्हाला उगी त्रास होतो की त्याच्यापासून. वार्धक्याची सूचने आपण पया तरुणपणे, देखे मग मने विठे जोगा. अशा रीतीने वार्धक्याची पुढे येणारं म्हातारपण किती वाईट आहे हे आता जाणून मग आपण पया तरुणपणे देखे जो मने भेटेगा. मग तरुणपणामध्ये आपल्याला असे म्हातारपण येणार आहे म्हणून त्याची सूचना देऊन त्याच्यातून तो निवृत्त होतो. म्हणे पाय पाय येईल आणि हाताचे भोगीत आहे नाही का. म्हणजे जे करायचं आहे ते तरुणपणामध्ये सगळंच होत असेल. पैसाही कमवायचा असला तर कोणतं पण आहे तरुणपणामध्ये. म्हणून तर म्हातारे माणसं नोकरी का सोडत नाही. म्हणलं नोकरी तरुणपणामध्ये नोकरी, म्हातारपणात पेन्शन मिळते. 40,000 पगार असेल तर 20,000 काय मिळते, त्याच्याकरता नोकरी करत असतात. नाही तर फक्त घरचे लोक सुद्धा विचारत नसतात, पेन्शन आहे म्हणून विचारतात. म्हणे पाय येईल हाताची भोगिता जाईल, मग काय होईल हिता लागेल. म्हणून नायकने पावे ऐकून निघाले अगवे, आणि पंगून होता जावे जवळ सकळ. हात चालावया पाय तो दृष्टी जवळ येतो पाऊले तेवढे पाय. आणि मुखत्वा तिवाच्या वाचा, जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत आनंद बघावा. मुखत्वा दिवाच्या नाही का, मुखेपणा येण्याच्या अगोदर सुभाषिताचा उच्चार करावा. हात व तिळखोळे पुढील मोठके कळे, तो करोने खाली आगळे. जोपर्यंत शरीर आहे आणि संपत्ती आहे तोपर्यंत दान धर्मामध्ये तिचा उपयोग करावा. ऐशी दशा येईल तेव्हा मन होईल वेडे. म्हातारपणामध्ये स्मृती राहत असते का मग मन होईल वेळे. मनाची चंचलता होत असते. तो चिंतवणी चोख ठेवी चोकडे आत्मज्ञान. कारण कळतं नाही देह शरीर आज ना उद्या, उद्या ना परवा राहणार आहे जसं तसंच की जाणार आहे. मग तो नाही का कशाचं चिंतन करतो. शरीराबरोबर आत्म्याचा जीव जाऊ शकत. हे दोन असते बा, एक शरीर दुसरं जीव. हे घ्यायचं, एक देहबुद्धी, दुसरी जीवबुद्धी, आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धी असे. पामराची कोणती बुद्धी असते? देहबुद्धी. खगावे काय बदलावे असावे आणि याची करी हा नाही का वाढावे संतान. मग पामराची बुद्धी जी आहे
देहालाच आत्मा समजतो. तुमच्या कर्मठाची जीव बुद्धी असते. कर्मठ म्हणतो देहाहून आत्मा जीव कसा आहे, वेगळा आहे, म्हणून अनुष्ठानं करावी. काय करावी? आणि उच्च लोकांची लोकांतराची काय? ही कोणाची बुद्धी? कर्मठाची. योगशास्त्र आत्मबुद्धी. मला आसन केलं पाहिजे, प्राणायाम केले पाहिजे, आत्मलाभ झाला पाहिजे, समाधी लागली पाहिजे. कोणाची बुद्धी? आणि वेदांताची कोणती? गुरुच्या ठिकाणी आश्रय करून देहबुद्धी कर्मबुद्धी जाऊन ब्रह्मबुद्धी तद्बुद्ध तदात्मा नसतो. ऐशा ब्राह्म्य स्थिती. ब्रह्मात्मैक्य तो आत्म्याला ब्रह्मरूपाने जाण्याची दलावण्याची वेदांताची बुद्धी. निर्भयता स्थितप्रज्ञस्य अशी दशा येईल पडे ताई मन होईल वेडे तव चिंतवणी ठेवे चोखडे. नंतर तरुणपणामध्ये लोक म्हणतात वेदांताचा काय उपयोग होत असं. वेदांताच्या बाबतीमध्ये निराशा. आता वेदांत काय करते? अशाही स्थितीमध्ये त्याच्या मनाचं समाधान बिघडू देत. म्हणलं आपण देह नाही, जीव नाही, मग किम स्वरूप ब्रह्म न जायते म्रिय देवा. देहाबरोबर जीव नष्ट होत नाही. म्हणून चिंतवणी ठेवी चोकडे. आत्मज्ञानच माहिती नाही तर काय चिंतन करणार आहे. चोर पाहे जो मतभेदो आजीची ऋषीची संपत्ती आणि जागा जागी वाटी न के जे. म्हणजे चोराचा आणखी धन आहे गे म्हणून सावध असतो. एक कुलूप लावतो दाराला का दोन लावतो, एकच दाव असते का दोन दोन दारं लावतो. कशा करता? मला चोराची वस्ती आहे. इथला होता बस तुमचं त्याचा मनोहर बांधलं नाही, विष्णू मंदिर बांधलं आणि ठाकराची वस्ती सगळी. आणि त्याला दर्शनाला यायचं. म्हणलं कुठं जायचं आहे? दर्शनाला. बसा की म्हणले आपल्याला गाडीत. दर्शनाला घेऊन जातो आपण. दर्शनाला कुठं नेतं? तिकडे ठाकर बस तिकडे नेलं बघा. आणि मग तिकडे नेल्यानंतर काय करतात ते लॉकेट बिकेट सगळं मुद्या बिद्या काय घेतल्या काढून घेतल्या. आणि तिकडे नेऊन म्हणलं लोकांना सांगितलं बघितलं तर आता ते जिवंत तरी सोडतो. काय सोडतो? लोकांना सांगितलं तर म्हणलं मग तुला काय करू. मग त्याच्याकरता सामान्य मनुष्य जो असतो ना, मग तो काय करत असतो? अडचणीची जागा सापडली म्हणजे म्हणलं ही चोराची वस्ती आहे, बुश्या बिश्या आपल्या काढतो कुठे. म्हणून त्याला कळून चुकलेलं आहे. कशा करता? ऋषीची संपत्ती. त्याप्रमाणे येणारा पुढे कोणतं बदल आहे? म्हातारपण. म्हणून म्हातारपणामध्ये तो सगळं तरुणपणामध्ये जे करायचं आहे लोक म्हणत असतात ना, ते मामासाहेब गोष्ट सांगायचं. म्हणलं तुमच्या ज्ञानेश्वर महाराजाला इतकं मोठं कशाला याला वयाच्या 22व्या काय घेतली. आता हे वयाचं 22 तरुणपणा आनंदाचा जसं. आणि अशा याच्यामध्ये एवढ्या लवकर का ज्याचं काम संपलं, मनुष्य देहामध्ये आलेलं कर्तव्याचं संपलं म्हणजे ती माणसं राहत नसतात. लगेच काय करतात? मग ते मामासाहेब म्हणायचे, म्हणलं हे बा तुझ्यासारखा त्यांना सल्ला देणारा नव्हता. सल्ला देणारा असतात म्हणलं ते तेव्हा जितक्या लवकर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तितक्या लवकर ज्याने प्राप्त केलं त्याचा देहाचा मोह काय होतं? सुटत नाही. एक 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 दृष्टांत जीवनाचे जात आहे. पैसे वार्धक्य यावे मग वाया जावे तेव्हा आगवेचे आगवे काय करीत होती. माझं म्हातारपणा नाही का, ज्या वेळेला संधी प्राप्त होत असते, बालक शिक्षण व्यवस्थेत नाव टाकलं आहे
त्यावेळेला काय जे करायचं ते एखादा म्हातारा नाही का, म्हातारपण असते ना, म्हातारा आहे किती पळसाना म्हणे नातवंड पतवंड आलेले असतात. नातवंडाला आणखी तर विचारतो, बाळ तुझं काय नाव आहे, तुझं काय, नरेंद्र मोदी म्हणा. तीनदा नाव विचारतो किती वेळ, तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये काय होत नाही. आता म्हणायला लागला 700 श्लोकाची गीता काय करायची बरं का, बिनपाठ म्हणायचे. आता 3 वेळा सांगून जर नातवाने नाव लक्षात राहत नाही ना, तर मरायच्या वेळेला कुठं गीता पाठ होत असते. आणि ज्या वेळेला संधी प्राप्त झाला त्यावेळेला पत्ते खेळत बसला. काय नाही, नुसतं संस्थेत नाव टाकलं, 10 दिवस आला ना. जवळ सकाळ हातच आला वया, तेव्हा तू आपलेच व्हायचं पाहिजे. ऐशी दशा येईल पुढे आणि मन होईल चिंचोनी ठेवी चोकडे. 81चा आकडा चांगला आहे, अधिक विचार कधी करू, विचार करू. 12 आहेत, 15 घेऊन टाकू. नमस्श्री.